हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. कीर्तीच्या रूपानं माणसानं शिल्लक राहावं सज्जन हो, नाही तर बाकी या जगामध्ये कितीही आपण भरोवरी करण्याचा प्रयत्न करा, काही नाही. कितीही मरमर करा या संसारासाठी, काही येणार नाही सोबत. लक्षात ठेवा, दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस, हाडाची काढ, रक्ताचं पाणी करून आज प्रत्येक माणूस पळतोय सज्जन हो. जर आपण विचार केला ना सज्जन हो, जरा बारकाईनं विचार केला तर या जगात काही आपल्या सोबत येत नाही. पण माणसाला सुटत नाही, मोह सुटत नाही. सावधपणे माणसानं जीवन जगावं, गाफील बनून जीवन जगू नये. काही अर्थ नाही त्या जगण्याला. आयुष्यामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे की हे सगळं क्षणभंगूर आहे, कधी नाश पावेल सांगता येत नाही. अरे दिग्गज माणसं कालच्या या 2 वर्षामध्ये, या कोरोनाच्या काळामध्ये निघून गेले. जे मोठमोठे लोक होते सगळे निघून गेले सज्जन हो. क्षणभंगूर, क्षणाचा भरोसा नाही. काय म्हणून आपण एवढं मरमर करतोय? किती मरमर चालली हो बाबा, किती मरमर आहे. नरड्याला घरघर लागते तरी मरमर सुटत नाही. हातपाय वाकडे होतात, चालता येत नाही नीट, तोंडातून शब्द फुटत नाहीत, घरघर लागलेली असते नरड्याला, तरी संसारावरची आशा सुटत नाही माणसाची. स्वतःच हित करणार कधी? एक म्हातारा होता बघा, अगदी 2 दिवसाचा सोबती राहिलेला होता म्हातारा. 2 दिवसात तो निघून जाणार होता जगाचा निरोप घेऊन. म्हाताऱ्यानं, त्या म्हाताऱ्याची खाट पोरांनी त्या जिन्याच्या खाली आणून टाकली होती बंगल्याच्या. म्हाताऱ्याचा डबा घेऊन मुलगा गेला. विठ्ठल महाराज, म्हाताऱ्याचा डबा जसा त्या मुलानं नेला, त्या मुलानं म्हाताऱ्याकडे पाहिलं, तोंडातून शब्द फुटत नव्हता. काय बोलते म्हाताऱ्या कळत नव्हतं. म्हाताऱ्यानं पोराकडे पाहिलं आणि पाहिल्याबरोबर योगेश दादा ते म्हातारा असं करू लागलं सारखंच. पोरांनी विचार केला, अरे म्हातारा कधीच आजपर्यंत असं करत नव्हतं ना, आज अचानक असं काय करते नेमकं असं. म्हाताऱ्याला 4 पोरं होते. त्या 4ही पोरांना बोलून घेतलं. पोरं 4 असावेत पण चांगले असावे. एकाला विचारलं, भाई साहब कैसे हो? बोला अच्छा है. बच्चे कितने हैं? बोला 4. काम क्या करते? 2 जेल में, 2 फरार. काय कामाचे असे पोरं? पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही झेंडा. वा, चांगले पोरं असावेत. म्हाताऱ्याला 4 पोरं होते, 4 पोरं. म्हाताऱ्यानं सारखंच असं सुरू केलं पोरांकडे बघून. एक पोरगा त्यातला हुशार होता, त्यानं डोकं लावलं, अरे ज्या अर्थी आपलं म्हातारा असं करतंय त्या अर्थी नक्की म्हाताऱ्यानं गठुड धनाचं पुरून ठेवलेलं दिसतंय. जुन्या काळात बँका नव्हत्या, बँकेची व्यवस्था नव्हती, भिंतीमध्ये माणसं गठुडे पुरून ठेवायचे. हांडे म्हणा, गठुडे म्हणा, है ना, भिंतीमध्ये पुरून ठेवायचे. जुन्या काळातल्या भिंती तशाच मजबूत होत्या. आताच्या काळातल्या सारख्या भिंती नाही 4 इंचाच्या. इकडून खिळा ठोकला की पलीकडच्या घरात. जुन्या काळातल्या भिंती आजही खाली, जर आमच्याकडे मराठवाड्यात जर तुम्ही आलात ना, तर आज सुद्धा तुम्हाला अशा भिंती बघायला भेटतील. विश्वास नाही बसायचा. एका एका भिंतीवर बैलगाडी चालते, बैलगाडी. एवढ्या मोठमोठ्या भिंती आहेत. लादणीच्या वाडे म्हणतात त्याला. आजही ते वाडे आहेत मोठमोठे. म्हातारं सारखंच असं करायला लागलं. पोरांनी विचार केला, काय नेमकं म्हणायचं असेल. एकाने डोकं लावलं, नक्की म्हाताऱ्यानं गठुड भिंतीत पुरलेलं दिसतंय. जरा म्हणे जेसीबी बोलून आणला तो जेसीबी बोलून. सगळी भिंत उकरून काढली योगेश दादा, काहीच सापडलं नाही. म्हाताऱ्याचं चालूच. एक जणांनी डोकं लावलं, म्हणला नक्की म्हाताऱ्याने दुसऱ्या भिंतीत ठेवलं असेल म्हणे. वय झालं का माणसाचं, वस्तू एका जागेवर ठेवतो, शोधतो दुसऱ्या जागेवर. होतच असं ते. साठी आणि बुद्धी नाटी, साठी बुद्धी नाटी. लक्षात राहत नाही माणसाच्या. दुसऱ्या भिंतीत बघा म्हटले, सगळ्या भिंती पाहिल्या, सगळ्या काढल्या, अख्खा वाडा जमीनदोस्त केला, काही सापडलं नाही. म्हाताऱ्याचं चालूच. पुत्र पूजे कोटे चालू ना ते मध्येच. कुठं आहे का असं? कुठं असते? मिस कॉल द्यायचं नाही मध्येच. विठाला विठाला मिस कॉल देतो ते कुणाला द्यायचं नाही असं मध्येच मिस कॉल. काय सांगत होतो मी, सांगा बरं.
हा वाडा सगळा पाडला. काय ठेवलं नाही महाराज. म्हाताऱ्याचं चालू सारखं अख्खा वाडा जमीनदोस्त केला. म्हातारा काय बंद होईना. एका पोरानं डोकं लावलं. म्हणला म्हाताऱ्याला बोलता येत नाही, सांगता येत नाही, अख्खा वाडा जमीनदोस्त झालाय, हरकत नाही. आणखी 2 लाख रुपये खर्च करू, हिमालयात जाऊ आणि हिमालयामधून संजीवनी मात्रा घेऊन येऊ. 2 मिनिटं जरी म्हाताऱ्याला बोलता आलं तरी पुष्कळ झालं. गेला पोरगा विमानानं सज्जन हो, ती संजीवनी मात्रा घेऊन आला. ती संजीवनी मात्रा उघडली, म्हाताऱ्याच्या जिभेला लावायची. आता म्हाताऱ्याला सांगितलंय, म्हाताऱ्या या संजीवनी मात्रेने तुला फक्त 2 मिनिटं बोलता येणार आहे. आम्ही जो प्रश्न विचारला त्याच प्रश्नाचं उत्तर द्यायचं. म्हाताऱ्याने होकारार्थी मान हलवली. संजीवनी मात्रा उघडली, म्हाताऱ्याच्या जिभेला लावली. पोरांनी विचारलं, सांग म्हाताऱ्या कुठं ठेवलंस गाठोड? म्हाताऱ्याने कपाळावर हाणून घेतलं. म्हातारा म्हणते, अरे कारट्यानो, कशाचं गाठुडन कशाचं काय, शेजारच्या गणपतरावने गहू चाळायची चाळणी नेली होती, ती घेऊन या म्हणत होतो. म्हाताऱ्याला हसून उपयोग नाही. आपली बी तीच गत चालली महाराज. आयुष्यामध्ये परमार्थ कधी आपण केलाच नाही. आपलं सगळं लक्ष प्रपंचामध्येच आहे. किती मरमर आहे, किती मरमर. अरे 2 दिवसाचा सोबती राहिला तरी माणसं मरमर करणं सोडित नाही. मला सांगा, किती जरी मरमर केली तर काय सोबत येतो? केवढाही जरी माणूस असला, किती मोठा माणूस असला तर आहे असं एका क्षणात जगाचा निरोप घेऊन जावं लागतंय हो. काय नाही नेत सोबत, फक्त एक गोष्ट सोबत येते. कोणती? कोण म्हणलं? पैशाचं गटुडं. हा, पैशाचं बंडल येत नाही सोबत. हे बंडल आहे सगळं. माणसं बंडल बाजेत, बंडल ठेवीत नाही तुमच्या खिशात. ते गेल्यावर काय येतं काय मग? हा, कीर्ती राहते, पण एक सोबत वस्तू घेऊन जाते. ते एकच वस्तू या जगातली प्रामाणिकपणे माणसाची साथ देते बर का. कोणती वस्तू आहे ती? तिचं नाव आहे लाकूड. काय? लाकूड आहे, लाकूड. प्रामाणिकपणाने माणसाची साथ देतात. जिते भी लकड़ी मरते भी लकड़ी, सब लकड़ी का, आओ जगबासा तुम्हें दिखाऊं, देख तमाशा लकड़ी का. जब तेरा जन्म हुआ वो पलंग भी था लकड़ी का, माँ ने लेकर तुझे सुलाया वो पलना भी था लकड़ी का. माँ ने जब तुझे चलना सिखाया, विको कमी करा, वो चलन गाड़ी भी थी लकड़ी की. जब तेरी पढ़ाई शुरू हुई तो पेन तख्ता भी था लकड़ी का, और मास्टर जी ने डर दिखलाया वो डंडा भी था लकड़ी का. जब तू बच्चों के संग खेलने गया वो गिल्ली डंडा भी था लकड़ी का. जब तेरी शादी हुई तो बैलगाडी भी थी लकड़ी की. जुन्या काळामध्ये वराड कशाने न्यायचे बाबा? हा, 4 व्हीलर नव्हते तेव्हा. जब तेरी शादी हुई तो बैलगाड़ी भी थी लकड़ी की, और सासू जी ने तुझे पुजाया वो पाट भी था लकड़ी का. असं करता करता जीवन संपून जात. गई जवानी गई जवानी, गई जवानी आया बुढ़ापा, लेकर सहारा लकड़ी का. जवानी नष्ट होते, हात पाय थरथर कापायला लागतात, कानावर शब्द पडतात की अरे योगेश दादांनी बापूसाहेबांच्या निमित्त 16व्या वर्षाच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने कीर्तन ठेवलेलं वाटतं. शिवानंद महाराज शास्त्रींचं कीर्तन आहे. पैठणवरून आलेत महाराज. आवाज गोड दिसतोय. फार दूरवरून आलेत. कीर्तन मात्र जोरदार चाललंय. ऐकायला जावं वाटतंय. घरातून बाहेर निघतो पण पाय साथ देत नाही. मग हातामध्ये आधार घेतो कशाचा?
काठीचा. गई जवानी आया बुढ़ापा, लेकर सहारा लकड़ी का, और चिता बनाकर तुझे जलाया, वो ढेर भी था लकड़ी का, जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, सब लकड़ी का. आओ जगवासा तुम्हें दिखाओ ये तमाशा लकड़ी का, आओ जगवासा तुम्हें दिखाओ ये तमाशा लकड़ी का, तमाशा तुम्हें दिखाओ ये तमाशा लकड़ी का, तमाशा तुम्हें दिखाओ ये तमाशा लकड़ी का. या प्रपंचामध्ये सज्जन हो, कितीही आपण गुरफटून गेलो काही उपयोग नाही. माझे संत म्हणतात आपल्या स्वतःच्या हितासाठी माणसाने धडपड करावी. आपण कशासाठी इथं आलो, या जगात आपलं काम काय नेमकं, याची ओळख आपल्याला झाली पाहिजे. आणि असं ज्याने आपलं स्वतःचं हित साधलं, तुकोबाराय म्हणतात, ज्याने देव आपलासा केला, ज्याने धर्म आपलासा केला, ज्याने देशासाठी आपलं जीवन जाळलं, अशा ज्याने आपलं हित आपल्या जीवनामध्ये साधलं, तुकोबाराय म्हणतात, धन्य माता पिता टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी. हे कीर्तन सप्ताहातलं कीर्तन नाहीये, वन डे कीर्तन आहे, वन डे. पण तरीही एवढे भारी सगळे गायक वादक, सामान्य काम नाही. गर्दी असण्यापेक्षा दर्दी असली पाहिजे, आहे का नाही? सामान्य माणसं नाहीत बघा हे. आणि खरं सांगू योगेश दादा, हे जे महाराज इथे गायक म्हणून उभे आहेत, महाराष्ट्रामधले सध्या 1 नंबरचे पट्टीचे कीर्तनकार आहेत, राष्ट्रीय वक्ते आहेत, आदरणीय आमचे सचिन महाराज ढोले. पण आज आपल्या प्रेमास्तव या ठिकाणी उपस्थित आहेत. वाल्मिक महाराज नलावडे खंडाळकर गुरुजींचे शिष्य आहेत. 1 घंटा लागतं खंडाळकर गुरुजीचं नाव घ्यायला सज्जन. जेवढे भजन आहेत ना वारकरी संप्रदायात सगळे त्यांचेच आहेत. असे तोला मोलाची माणसं, पकवाज वादक तर नाद नाही करायचा. एवढा गोड हात आहे त्यांचा, एवढा गोड हात आहे. चहा करायचा असल्यावर साखर टाकायची गरजच नाही, नुसतं हातच एकदा फिरून घ्यायचा. वाजवणं एवढं गोड आहे, कमी नाही. इतकी ताकदीने वाजवायचं सोपं काम नाही बघा. भयंकर मेहनत करावी लागते, भयंकर. 10-10, 15-15 घंटे रियाज करावा लागतो, तेव्हा असे बोट पळते सनाट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.